जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांनी माननीय नामदार एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांना एक पत्र निर्गमित केलेलं आहे। याच्यामध्ये कोणकोणत्या मागण्यांचा उल्लेख आहे, कोणती ती मागणी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण सर्वांना नेहमीप्रमाणे एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचं हे पत्र दिनांक 5/1/2024 रोजी माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवलेलं आहे, निर्गमित केलेलं आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। 14 डिसेंबर 2023 रोजीच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समवेत झालेली निर्णायक चर्चा आणि त्या अनुषंगानं 14 डिसेंबर 2023चा एक दिवसाचा संप कालावधी नियमित करण्याबाबत आणि विविध मागण्यासंदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं हे परिपत्रक आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की जुनी पेन्शन योजना प्रलक्षी प्रभावानं सर्वांना लागू करा या मागणीसह इतर 17 जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांचा आग्रह व्यक्त करण्यासाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी शिक्षक दिनांक 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेलेले होते। सदर सबकृतीची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी संघटना प्रतिनिधींना दिनांक 14 डिसेंबर रोजीचं दुपारी 12 वाजता चर्चेला प्राचारण केलेलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रलंबित मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचं निवेदन राज्याच्या दोन्ही सभागृहात सादर केले जाईल अशी हमी दिलेली होती आणि सदरची घोषणा सभागृहात केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी संप स्थगित करण्याची राज्यातील जनतेच्या वतीनं विनंती केलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर 14 डिसेंबर 2023 रोजी विधानसभा विधान परिषद सभागृहात ठरल्यानुसार निवेदन सादर केल्यामुळं दिनांक 14 डिसेंबर रोजीचं जे आंदोलन आहे ते पाठीमागे घेण्यात आलेलं होतं आणि यामुळं आपणास विनंती करण्यात येत आहे की दिनांक 14 डिसेंबरचा संप कालावधी संबंधित कर्मचारी शिक्षकांना देय असलेली रजा मंजूर करून नियमित करण्यात यावा अशी नम्र विनंती आहे असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। म्हणजेच 14 डिसेंबर 2023चा एक दिवसाचा संप जो आहे हा संप कालावधी नियमित करण्याबाबतलं हे महत्त्वपूर्ण असं पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेलं आहे। अर्थातच यामुळं एक दिवसाची संप कालावधीतली जी रजा होती ती नियमित होणार आहे, त्यामुळे ही निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असणार आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण परिपत्रक। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।